महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात नवीन वैद्यकीय कॉलेज पीजी इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येईल। मेडिकल टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर टीचिंग हॉस्पिटल्सची संख्या वाढवण्यात येईल। तसेच वैद्यकीय संशोधनासाठी अर्बन हेल्थ रिसर्च फंड सुरू करण्यात येईल। 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑन कॉल रुग्णवाहिका आणि रुग्णांची निवासस्थानी डॉक्टर तपासणी व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात येईल। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणेच महापौर निधी 5,000 पासून 50,000 पर्यंत करण्याचा मी विशेष प्रयत्न करेन। महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत असे मी आवाहन करते। महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम योजना करण्यात येईल। मी ही योजना अधिकाधिक विस्तारित करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल यासाठी प्राधान्य देणार आहे। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये AI लॅब तयार करून शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळांचे स्तर आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत उंचवण्यात येईल। विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहजरित्या होणाऱ्या ई-सिगारेट शाळेतील मुलांना मिळू नये, तसेच शाळेलगत असणाऱ्या पान टपऱ्यांवर देखील या उपलब्ध होऊ नये यासाठी मी विशेष लक्ष देईन, जेणेकरून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांचे आरोग्य आणि भवितव्य उज्ज्वल राहील। डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात लिहिलेल्या मूल्ये शाळांमध्ये शिकवली जातील हे मी आपणास आश्वासित करू इच्छिते। गृहनिर्माण क्षेत्रात विकास करण्याच्या दृष्टीने कोळीवाडे व गावठाणसहित विशेष योजना आणून पुनर्विकासाचा मार्ग खुला करणे, चाळींचा समूह विकास इमारतींच्या ओसी पागडी मुक्त करणे, पनेल झोन प्रश्नी जाहीर केलेल्या योजना जलद गतीने राबवणे, SRA लेआउटमधील नागरी सुविधांसाठी नगरसेवक निधीचा वापर करणे, गोराई मनोरी गावांचा विकास आराखडा तयार करणे, झोपडपट्टी सुनियोजित व सर्वांगीण करून सोयी सुविधा लेआउटमध्ये उपलब्ध करण्यासाठी अधिक प्रकल्प समाविष्ट करणे, प्रकल्प बाधितांसाठी आणि सफाई कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देणे, 20,000 इमारतींचे रखडले भोगवटा प्रमाणपत्र तात्काळ मिळवून देणे, शाश्वत बांधकाम व तत्वांचा अवलंब करून 10 मजल्यांपेक्षा उंच इमारतींमध्ये लिव्हिंग फॉरेस्ट विकसित करणे हे विशेष कार्य राहील। मुंबईतील तसेच पोलिसांच्या जुन्या जीर्ण धोकादायक इमारतींना स्वयंपूर्णतेच्या विकासातून नवीन योजना देणे, शासकीय व निमशासकीय आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवणे इत्यादी कामे प्रकल्प राबवणे हे महायुतीच्या विचारधारेचे सार असेल। युवा कल्याण व लाडक्या बहिणींसाठी महायुतीकडून काही योजना आखण्याचा संकल्प आहे। त्यानुसार तरुण उद्योजकांसाठी तसेच मुंबईतील होतकरू